नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. अनेकदा आपण पाहतो की लहान बाळ किंवा लहान मुलं वारंवार त्यांचा हात तोंडामध्ये घालतात किंवा हाताची बोटं असतील, हाताचा अंगठा आहे हा तोंडामध्ये घालून चघळत राहतात. पालकांना मात्र ही काळजी राहते की बाळाला खरंच एवढी भूक लागते का. बाळ जेव्हा उपाशी असतो किंवा बाळाला भूक लागलेली असते, दूध प्यायचं असतं, तर त्यावेळी बाळ असं तोंडामध्ये हात घालतो का, की यामागचं आणखी वेगळं काही कारण आहे. बाळाला असं करू द्यावं का, किंवा बाळाच्या बाबतीमध्ये हे नॉर्मल आहे का, याचा बाळाला काही त्रास तर होणार नाही ना. तर आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बाळ जर वारंवार हात चोखत असेल, हाताची बोटं चोखत असेल किंवा हातामध्ये आलेली कोणतीही वस्तू तोंडामध्ये घालत असेल, तर त्यामागचं नक्की काय कारण आहे. खरंच हे काळजी करण्यासारखं कारण आहे का, किंवा यावरती तुम्ही काय उपाय करायला हवेत किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्याच्या टॉपिककडे. सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट प्रत्येक पालकांनी इथे लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे बाळाच्या जन्मानंतर अगदी पहिल्या सेकंदापासून बाळाच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी घडतात किंवा बाळ ज्या काही कृती करतो, हा त्याच्या डेव्हलपमेंटचा एक खूप महत्वाचा हिस्सा असतो, एक पार्ट असतो, एक भाग असतो. आणि म्हणून या बाबतीमध्ये खूप जास्त काळजी न करता त्यामागची कारणं लक्षात घ्यायला हवी. भविष्यामध्ये बाळाला त्यापासून काही त्रास होणार आहे का, या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवा आणि त्यानुसार प्रिकॉशन घ्यायला हवी. सुरुवातीच्या काही काळामध्ये बाळ त्याच्या आसपासचं जे जग आहे हे त्याच्या तोंडाने किंवा हाताने एक्सप्लोर करत असतो. हातामध्ये आलेली प्रत्येक वस्तू ही कशी दिसते आहे किंवा त्याचा शेप कसा आहे, त्याचं टेक्स्चर कसं आहे आणि त्याची चव कशी आहे हे पाहण्यासाठी सध्या तरी बाळाकडे हात आणि त्याचं तोंड हे दोनच उपाय आहेत. आणि म्हणूनच बाळ त्याच्या हातामध्ये आलेली प्रत्येक वस्तू हे तोंडामध्ये घालतो. लक्षात घ्या, अशा गोष्टी तोंडामध्ये घालून बाळ हा खूप काही गोष्टी शिकत असतो आणि यातूनच त्याचं सेन्सेशन आहे किंवा त्याची जे सेन्सरी डेव्हलपमेंट आहे ही बूस्ट व्हायला मदत होते, उत्तम पद्धतीने डेव्हलप होते. आणि म्हणूनच असं करू देणं हे बाळाच्या विकासासाठी खूप जास्त फायदेशीर असतं. काही गोष्टींची काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे, जे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. यामागचं दुसरं कारण असं आहे की जेव्हा बाळाला दात यायला लागतात तर त्यावेळी बाळाचे जे हिरडे असतात तर त्या हिरड्यावरती एक प्रकारची सूज येते, हिरडे सळसळत असतात आणि अशा वेळी त्या हिरड्यावरती थोडासा दाब पडला किंवा त्या हिरड्यांना एक प्रकारचा मसाज मिळाला की त्यापासून होणाऱ्या ज्या वेदना आहेत यामुळे बाळाला आराम मिळतो. आणि म्हणून बाळ हा त्याचा अंगठा आहे किंवा हाताची बोटं आहेत किंवा हात आहे किंवा आसपास पडलेल्या ज्या वस्तू आहेत या तोंडामध्ये घालून त्या चावण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न करतो. असं केल्यामुळे बाळाचे जे सुजलेले हिरडे आहेत त्यांना एक छान प्रकारचं मालिश मिळतं. ज्या काही पेन त्यापासून होत आहेत त्यापासून बाळाला आराम मिळायला मदत होते. बाळ हा शांत राहतो. जर तुम्हाला वाटत असेल की बाळाने अंगठा किंवा हात चोखू नये किंवा हाताची बोटं तोंडामध्ये घालू नये किंवा आसपासच्या वस्तू घालू नये, तर अशा वेळी तुम्ही बाळाला मार्केटमध्ये मिळणारे जे टीदर्स असतात तर हे टीदर्स देऊ शकता. हे टीदर्स सिलिकॉनचे बनलेले असतात. यामध्ये पाणी सुद्धा असतं जे फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ते थंड करून ते बाळाला चोखायला किंवा चघळायला देऊ शकता. यामुळे सुद्धा हिरड्यांचा खूप छान पद्धतीचा मसाज होतो आणि बाळाची जी टीथिंग प्रोसेस आहे ही छान पद्धतीने स्मूथली पार पडायला मदत होते. खूप सारे डेंटल टॉयज सुद्धा येतात, तर ते टॉयज सुद्धा तुम्ही बाळाला या दरम्यान देऊ शकता. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की दात येत असताना बाळाला जुलाब सुद्धा लागतात. लक्षात घ्या, दात येण्याचा आणि जुलाब लागण्याचा तसा पाहायला गेला तर काहीही संबंध नाही. पण दात येत असताना वारंवार बाळ जर अस्वच्छ वस्तू किंवा अस्वच्छ हात, कपडे तोंडामध्ये घालत असेल तर त्यामधून होणारं जे इन्फेक्शन आहे त्यामुळे बाळाला जुलाब लागू शकतात. योग्य प्रकारे जर तुम्ही स्वच्छता ठेवत असाल, बाळाच्या आसपासची खेळणी, कपडे, बाळाचा हात, बोटे, नख ह्या सगळ्या गोष्टी जर स्वच्छ असतील तर बाळाला जुलाब लागत नाही. आणखी एक खूप महत्वाची गोष्ट, जेव्हा बाळ हा हात तोंडामध्ये घालतो किंवा बोटं चोखत असतो तर त्यावेळी बाळाचा हा जो काही जबडा आहे या जबड्याचा विकास सुद्धा खूप छान पद्धतीने होतो. बऱ्याच वेळा मला कमेंट्स येतात की बाळ हा व्यवस्थित बोलू शकत नाही किंवा बाळाचा जो जबडा आहे हा थोडासा जड आहे, बाळाची जीभ जड आहे. तर तुम्ही बाळाला अशा पद्धतीने हात किंवा त्याची बोट किंवा इतर कोणत्याही वस्तू तोंडामध्ये घालू देत असाल किंवा त्या चोखत असेल बाळ,
तर हा जो काही प्रॉब्लेम आहे हा भविष्यामध्ये होत नाही. बाळाच्या जबड्याचा जो विकास आहे हा योग्य पद्धतीने होतो. बाळ चावून खायला हा छान पद्धतीने शिकतो. याशिवाय बाळ हा बोलायला सुद्धा खूप लवकर आणि छान पद्धतीने शिकतो. तो बाळ हाताने लवकर खायला शिकतो. म्हणजे स्वतः जे खाणं आहे हे बाळाला खूप लवकर येतं, कारण बाळाचं हँड आय कोऑर्डिनेशन किंवा माउथ कोऑर्डिनेशन हे एकदम परफेक्ट होतं. ज्या कारणामुळे बाळाला प्रत्येक वस्तू उचलणं, ती व्यवस्थितरित्या तोंडामध्ये घालणं आणि जबड्यांचा विकास व्यवस्थित झाल्यामुळे ते व्यवस्थित गिळणं, चावून खाणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. त्यामुळे पालकांना लक्षात घ्या की बाळाने हात चोखणं हे बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे वारंवार बाळाचा हात तोंडामधून बाहेर काढणं किंवा त्याला कापड बांधणं किंवा ते घालू नये यासाठी उपाय करण्याची अजिबात गरज नाही. गरज आहे ती फक्त त्याच्या आसपासच्या वस्तूंची किंवा त्याच्या हाताची योग्य ती स्वच्छता ठेवणं, योग्य ती काळजी घेणं. आता पालकांचा एक प्रश्न हा असू शकतो की असं तोंडामध्ये बोट घालणं हे कोणत्या वयापर्यंत नॉर्मल आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत बाळाला सगळे दात येत नाहीत, म्हणजे साधारणतः 2 ते 2.5 वर्षापर्यंत बाळ जर तोंडामध्ये बोट घालत असेल किंवा हात चोखत असेल, अंगठा चोखत असेल तर हे नॉर्मल आहे. पण त्यापेक्षा मोठं बाळ सुद्धा जर अशा गोष्टी करत असेल किंवा अंगठा चोखत असेल तर ते बाळाच्या सोशल कॉन्फिडन्ससाठी सुद्धा घातक ठरू शकतं किंवा बाळाला डेव्हलपमेंट रिलेटेड काही त्रास असू शकतो, ऑटिझमचं सायन्स असू शकतात की ज्या गोष्टी तुम्हाला डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन निदान करणं अपेक्षित आहे. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.